आणि आताची घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि इतर नेत्यांवर केलेले आरोप चुकीचे नव्हते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले। तसंच सिंचनासंदर्भात कंत्राट देताना अटी आणि नियम बदलण्यात आले होते। या खात्याचे प्रमुख अजित पवार असल्यामुळे त्यांच्यावर आरोप केले होते असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। इंडियन एक्सप्रेसला देवेंद्र फडणवीसांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे आणि इतर नेत्यांवर केलेले आरोप चुकीचे नव्हते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। इंडियन एक्सप्रेसला त्यांनी मुलाखत दिली आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे मोठं विधान केले। तसंच सिंचनासंदर्भात कंत्राट देताना अटी आणि नियम बदलण्यात आले होते आणि या खात्याचे प्रमुख अजित पवार असल्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आले असंही फडणवीसांनी म्हटलंय। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं विधान केलेलं आहे। इंडियन एक्सप्रेसला त्यांनी मुलाखत दिलं होतं आणि या मुलाखतीमध्येच त्यांनी हे मोठं विधान केलंय। सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि इतर नेत्यांवर केलेले आरोप चुकीचे नव्हते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। तसंच सिंचनासंदर्भात कंत्राट देताना अटी आणि नियम बदलण्यात आलेले होते आणि या खात्याचे प्रमुख अजित पवार असल्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर। सिंचन घोटाळ्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा वक्तव्य केलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? एक मोठं विधान म्हणावं लागेल हे। माहिती आहे की अजित पवार ज्या दिवशी महायुती बरोबर गेले त्यावेळेला अनेकदा असा आरोप करण्यात आला की ईडीच्या दबावापोटी ते तिकडे गेल्याची माहिती मिळते आहे किंवा ते दबावापोटी गेले असा आरोप करण्यात आला। मात्र त्याच्यावर भाजपकडून त्या वारंवार स्पष्टीकरण देण्यात आलं नाही आणि आता एका वृत्तपत्राला एका माध्यम समूहाला मुलाखत देताना म्हटलेलं आहे की सिंचन घोटाळ्याचे जे आरोप आहेत ते चुकीचे नव्हते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मात्र असं म्हणताना ते असं म्हणाले की त्याबद्दल जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये अजित पवारांचा हात नव्हता, त्यांचा हात दिसला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। या अजित पवारांबद्दल जे ईडीचा दबाव अशा प्रकारचा आरोप करण्यात होता, सिंचन घोटाळ्याचं काय झालं त्याचा आरोप करण्यात होता, त्यावर पहिल्यांदाच फडणवीस इतका उघडपणे बोललेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या विधानाला महत्त्व आहे। अगदी सोनाली, पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार कुठल्याही प्रचार सभेमध्ये हे सहभागी झाले नव्हते। ते आजारी असल्याचं सुद्धा कारण दिलं जात होतं आणि त्यामुळे ते नाराज आहेत अशी सुद्धा कुठेतरी चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता इंडियन एक्सप्रेसला जे देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केलेलं आहे त्याकडे आता कसं पाहता येईल? ही दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत। अजित पवार हे या सगळ्या प्रचारामध्ये नाहीयेत असं 2 दिवसापासून म्हणण्यात येत होतं। विशेषतः ज्या वेळेला चौथा टप्पाचं मतदान झालं त्यानंतर असं बोलण्यात येत होतं। मात्र या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या। उलट आज अशी माहिती मिळते की अजित पवार हे या आजच्या जी महायुतीची सभा आहे त्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। शरद पवारांनी सुद्धा काल स्पष्टीकरण दिलं होतं की त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे। अजित पवार गटाचे जे प्रवक्ते आहे आमदार उन्मेष पाटील त्यांनी सुद्धा हे स्पष्टीकरण दिलेलं की अजित पवारांची तब्येत बरी नाहीये आणि त्यामुळे अजित पवार आजारी आहेत हे आता सगळीकडूनच स्पष्ट झालेलं आहे। मात्र आज ते महायुतीच्या सभेत सहभागी होणार का हे पाहावं लागणार आहे। अगदी तर आपण पाहतोय सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि इतर नेत्यांवर केलेले आरोप हे चुकीचे नव्हते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। तर नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सिंचन घोटाळ्यात दादांवर केलेले आरोप चुकीचे नव्हते। सिंचनासंदर्भात कंत्राट देताना अटी आणि नियमांमध्ये बदल करण्यात आला। अजित पवार खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आरोप झाले। मी केलेल्या आरोपांनंतर तपास यंत्रणांनी चौकशी केली। तपास यंत्रणांना चौकशीमध्ये अजित पवारांचा हात दिसला नाही। तर असं विधान इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि इतर नेत्यांवर केलेले आरोप चुकीचे नव्हते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। तसंच सिंचनासंदर्भात कंत्राट देताना अटी आणि नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि या खात्याचे प्रमुख अजित पवार असल्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते। मात्र त्यानंतर तपास झाला आणि त्यामध्ये तपास यंत्रणांना अजित पवारांचा हात दिसला नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे।
तर सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तसंच सिंचनासंदर्भात कंत्राट देताना अटी आणि नियमांमध्ये बदल करण्यात आलेले होते आणि या खात्याचे प्रमुख अजित पवार असल्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर तपास यंत्रणांनी याचा पूर्ण तपास केला आणि त्यामध्ये त्यांना अजित पवारांचा हात दिसला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय।